अरे दादा बाजूला वा. सेकंड राऊंडची लास्ट मॅच मैदान क्रमांक 1 वर खेळवण्यात येईल. जे हनुमान अवसरे मानिवली आणि त्यांच्या विरोधात सूर्योदय पोसरी. स्वागत आहे पुन्हा एकदा उपनगराध्यक्ष साहेबांचं. संतोषजी पाटील, सुशीलजी बेलोसे यांनी मला सांगितलेलं की ब्रेक फक्त 10 मिनिटाचा होईल, पण तो जरा जास्त एक्सटेंड झाला. पंचांशी कुणी वाद घालू नका, पंचांचा निर्णय मान्य करा, बस बाकी काही नाही. तुम्ही विचार मांडू शकता, विचारू शकता, परंतु पंचांशी हुज्जत घालू नका, बस बाकी काही नाही. बोरवाडी शाखा प्रमुख कैलासजी बडेकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. मैदान क्रमांक 2 वरती तिसऱ्या राऊंडची पहिली मॅच महालक्ष्मी वेणगाव आणि त्याच्या विरोधात नवकुमार मुद्रे. मैदान क्रमांक 2 वरती आपणासाठी पहिला पुकार. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ही कबड्डी स्पर्धा, कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन शिवसेना युवा सेना कर्जत शहर यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा. मंचावरती सर्व आयोजक मंडळी, संयोजक मंडळी, पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. स्वतः आदरणीय नितीनदादा सावंत, आदरणीय पंढरीनाथजी राऊत, तिकडे टायगर ग्रुपचे सदस्य आहेत संदीपजी बोराडे, उपनगराध्यक्ष संतोषजी पाटील, सर्व मंडळी उपस्थित आहेत. महेंद्रजी कानिटकर साहेब उपस्थित आहेत, योगेशजी थोरवे, अतुलजी कडू, या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अत्यंत अटीतटीच्या लढाया मात्र इथे चालू. सेकंड राऊंडचीच मॅच अशी झाली की फायनल मॅच झाली, एवढी खतरनाक लढाई मात्र झाली. यावर्षी आर्यन डिजिटलवाल्यांनी नाद केलाय. प्रेक्षक स्टेज समोरील प्रेक्षक थोडे आपण बाजूला व्हा, थोडं बाजूला व्हा, नाही तर बसून घ्या. कार्पेट पण टाकलाय मस्त दानांनी, आयोजकांनी. त्या कार्पेटवर बसलात तरी चालेल.
कैलाजी बडेकर यांचा सत्कार मात्र इथे संपन्न होईल. मोरे यांना विनंती, आपण कैलाजी बडेकर यांना सन्मानित करावं. शांत मॅचेस चालू आहेत, मस्त मॅचेस चालू आहेत. कबड्डी रसिक बऱ्याच दिवसानंतर मात्र कबड्डीच्या मॅचेस त्यांच्यासाठी घेऊन आलेत. भव्य दिव्य कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा, प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत. सुनील बडेकर यांचा पण सन्मान मात्र इथे होईल. सुनील बडेकर यांचा सन्मान सागरजी ओसवाल करतील. मगाशी सर्व शिवालयाचे कार्यकर्ते होते इकडे. सर्वांचे छोटे छोटे खानिका होईना परंतु सत्कार पहिल्यांदाच आले असतील शिवालयाचे. कारण शिवालयाला कसं आहे की टायमिंग नाही. पदाधिकारी येतात, 10ला आले, 9ला आले, 8ला आले तरी त्यांना एक्झिट पॉईंट आहे. परंतु शिवालयाचे जे आतमध्ये आहेत त्यांना एक्झिट पॉईंट नाही. त्यांच्यासाठी एक्झिट नितीनदादांनी एक्झिट घेतली तिकडनं शिवालयामधून की मग ठीक आहे. आज त्यांचा छोटे खानिका होईना परंतु सन्मान मात्र इथे करण्यात आला. ही चांगली गोष्ट आहे. खरं तर नितीनदादांची संपूर्णपणे टीम आहे. आज मी सुरुवातीपासून का म्हणतोय, सत्तेत नसताना सुद्धा आपल्या पक्षाचा विचार लोकांपर्यंत प्रगल्भरित्या पोचवण्याचं काम सोपं काम नाही आहे. सत्तेत असताना ते काम अगदी सोपं आहे. बऱ्याच गोष्टी असतात परंतु सत्तेत नसताना, विरोधात असताना या गोष्टी लोकांपर्यंत पोचवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि ती कठीण गोष्ट नितीनदादा करतायत यात अजिबात शंका नाही. आणि विचार कोणाचे आहेत तर स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचंच जन्मशताब्दी हे वर्ष आणि या वर्षानिमित्तानं आयोजित ही कबड्डीची स्पर्धा, कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. चांगला प्रयत्न सनीचा. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत आहे. मैदान क्रमांक वरती ती लढत होईल. अवसरे मानिवली आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळेल सूर्योदय पोसरी. तयारीत राहा दोन्ही संघ. आणि तिकडे क्वार्टर फायनलचा पण कॉल दिलाय ना मैदान क्रमांक 2ला. पटापट झटपट वेळ आता होत चाललाय. मैदान क्रमांक 2 वरती दुसरा पुकार, महालक्ष्मी वेणगाव आणि त्याच्या विरोधात नवकुमार मुद्रे. हा मैदान क्रमांक 1-2 चांगल्या लढाया, चांगले खेळ होतोय. कबड्डीचे सामने होत नाही. संदीप सर, 1 वर्ष स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक, स्मृती चषक. शिवसेनेच्या वतीने अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या, कबड्डीच्या पण पाहिल्या. पाणी द्या खेळाडूंना. पाण्यावरून मला आवर्जून एक गोष्ट आठवली. प्रमोद सावंत, आपण आदरणीय नितीनदादा यांच्या वतीने अनेक ठिकाणी मात्र बोरवेल मारलं, बरोबर ना? आणि त्या योजनेचं पण काहीतरी नाव होतं, जल संजीवनी योजना. नितीनदादाची कार्यपद्धत आहे काम करण्याची.
एक विशिष्ट प्रकारची कार्यपद्धत आहे आणि त्या कार्यपद्धतीला दुजोरा हा प्रत्येकाने दिलेलाच आहे, यात अजिबात शंका नाही. मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना असेल महालक्ष्मी वेणगाव अ विरोधात नवकुमार मुद्रे ब. क्वार्टर फायनलची लढत असेल. आणि मैदान क्रमांक हा 2चा सामना होता. मैदान क्रमांक 1चा पुढचा सामना आहे सूर्योदय पोसरी विरोधात जानमान अवसरे मानेवली. विलंब करू नका, सर्व संघांना विनंती आहे. चला, दोन्ही मैदानावरचे सामने समाप्ती पथावरती आहेत. चारही संघांनी रिपोर्ट करा त्वरित. महालक्ष्मी वेणगाव अ विरोधात नवकुमार मुद्रे ब. मैदान क्रमांक 2 आणि ही तिसऱ्या राऊंडची मॅच आहे. आणि पहिल्या मैदानावर फर्स्ट कोर्टवरती सूर्योदय पोसरी विरोधात जानमान अवसरे मानेवली. सेकंड राऊंडची लास्ट मॅच. सन्माननीय सूरजजी पंडित साहेब यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती या. महाविकास आघाडीचे ते मेंबर आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे युवक सचिव म्हणून त्यांची नुकताच निवड झालेली आहे. तर सूरजजी पंडित साहेब यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रमोदजी खराडे यांना विनंती आहे की आपल्या शुभा हस्ते नुकताच काँग्रेस पक्षाने ज्यांच्यावरती अत्यंत महत्त्वाची भूमिका दिलेली आहे, युवा वर्ग जपण्याचं काम महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सचिव सूरजजी पंडित यांचा सन्मान मात्र इथे संपन्न होतो आहे. स्वागत आहे. काँग्रेसचे विचार दृढ करण्याचं काम येणाऱ्या काळात ते पुढे करतील. महाविकास आघाडीला आणखी चांगले दिवस आणतील, यात अजिबात शंका नाही. सूरजजी पंडित साहेब, तुम्हाला शुभेच्छा. आणि त्यांचा सत्कार इथे संपन्न झाला आहे. एकूण 8 मॅच बाकी आहेत.
विचार समंजस्याने जे काही प्रश्न असतील उद्भवले असतील ते सोडवून घ्या. पुढचे चारही संघ तयारीत राहा. मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारी लढत आहे. सेकंड राऊंडची लास्ट मॅच सूर्योदय पोसरी विरोधात जय हनुमान अवसरे मानवली. आणि मैदान क्रमांक 2 वर होणारी क्वार्टर फायनलची लढत महालक्ष्मी वेणगाव अ विरोधात नवकुमार मुद्रे ब. वेळ घेऊ नका, संघाने तयारीत राहा. चुकीची दुरुस्ती. सूर्योदय पोसरी विरोधात जय मल्हार अवसरे मानवली. मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना. पुढचे चारही संघ विलंब करायचा नाही, पटापट या मॅच झाली की. मैदान क्रमांक 1 चा सामना समाप्त झालाय. चला पुढचे संघ जय मल्हार अवसरे मानवली आणि सूर्योदय पोसरी मैदान क्रमांक 1 चा ताबा त्वरित घ्या. जय मल्हार अवसरे मानवली आणि त्यांच्या विरोधात सूर्योदय पोसरी मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. कोण विजय झाला? भैरवनाथ देऊळवाडी संघ विजय झालाय, अभिनंदन त्यांचं. आणि त्यांच्या विरोधात मोरिया स्पोर्ट्स वेणगाव, तुम्हाला देखील शुभेच्छा. महेश दादा, महेश जिलोट. सुशील बेलोसे.
मैदान क्रमांक 1 वर जय मल्हार अवसरे भानिवली आणि सूर्योदय पोसरी मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. सेकंड राऊंडचीच मॅच आहे. चेंज करायचे. ओके, तर मैदान क्रमांक 2 वरती सामना होईल. सूर्योदय पोसरी विरोधात जय मल्हार अवसरे मानवली हा मैदान क्रमांक 2 वर होईल. आणि मैदान क्रमांक 1 वर नवकुमार मुद्रे विरोधात महालक्ष्मी वेणगाव अ हा सामना होईल. चारही टीमनी सहकार्य करा. रुपेशजी कदम यांना विनंती, आपण मंचावरती या. आपलंही स्वागत आहे. नवकुमार मुद्रे ब, महालक्ष्मी वेणगाव अ मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. पटकन 1 चा ताबा घ्या. रुपेशजी कदम यांना मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल. अतुल कडू यांना विनंती, आपण आज सन्मान करावा. रुपेशजी कदम यांचा सन्मान इथे संपन्न होतो अतुल कडू यांच्या शुभ हस्ते. चला, एक मैदान क्रमांक 1 वर नवकुमार मुद्रे ब आणि महालक्ष्मी वेणगाव हा थोडे चेंजेस केलेत. मैदान क्रमांक 2 वर जे मल्हार अवसरे मानिवली विरोधात सूर्योदय पोसरे हा सामना होईल. मैदान क्रमांक 2 वर ज्ञानेश्वर पालकर, तो पण चांगला कबड्डीपट्टू आहे, त्याचा पण सत्कार मात्र इथे होईल. जय मल्हार अवसरे मानिवली पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये हा संघ जर का विजयी झाला तर किशोरजी गायकर यांच्या वतीने 2115 रुपयांचं कॅश प्राइज मात्र त्यांच्या वतीने देण्यात येईल. पुढील सामन्यात जय मल्हार अवसरे मानिवली हा संघ विजयी झाला तर किशोरजी गायकर साहेबांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल. अनिलजी देशमुख आणि भावेजी पालांडे यांना विनंती, आपण मंचावरती या. अनिलजी देशमुख आणि भावेजी पालांडे यांना विनंती, आपण मंचावरती या. हा संदीपचा आहे. वेर इज संदीप? कुठे? नवकुमार हा येत आहेत मुद्रे दूर आहे.